आज आपण पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समाजापुढे एक भूमिका मांडत आहोत। यामध्ये सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचं आम्ही स्वागत करतो। खऱ्या अर्थानं तुम्ही आजपर्यंत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहात आणि समाजापर्यंत खरी भूमिका आजपर्यंत तुम्ही मांडलेली आहे, त्याबद्दल ऋण व्यक्त करतो। आपला या इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या 1.5 महिन्यापूर्वी अतिशय मोठ्या स्वरूपाचा महामोर्चा झाला, तो यशस्वी झाला आणि त्या यशस्वी होण्यामध्ये सर्व जाती धर्मांनी आपल्याला मदत केली। कुणी पाण्याची मदत केली, कुणी अन्न पदार्थ असतील त्याचं वाटप केलं आणि महामोर्चा अतिशय मोठ्या पद्धतीचा या इंदापूर तालुक्यामध्ये झाला। यानंतर आपण महामोर्चा यशस्वी झाल्यानंतर या इंदापूर तालुक्यामध्ये जे जरांगे पाटलांनी सांगितले आपल्याला त्या पद्धतीचं साखळी उपोषण गेली 50 दिवस या तालुक्यामध्ये करत आहोत। यामध्ये प्रत्येक गावाचा 1 दिवस असं नियोजन आहे। तालुक्यातला प्रत्येक गाव या ठिकाणी येतं। आज सरडेवाडी गाव आहे, त्या पद्धतीचं नियोजन असतं। आदल्या दिवशी नियोजन केलं जातं आणि त्या पद्धतीचं या ठिकाणी गाव येऊन बसतं। दुपारच्या नंतर आपल्या या व्यासपीठावरती या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी आपण साखळी उपोषणाच्या ठिकाणी आपण भजनाचा कार्यक्रम असो, कीर्तनाचा कार्यक्रम असो, पवाड्याचा कार्यक्रम असो इत्यादी कार्यक्रम आपण दुपारनंतर राबवतो। त्याच पद्धतीचं नियोजन होतं। परंतु 9 तारखेला असं काय घडलं की जेणेकरून या चांगल्या चाललेल्या आंदोलनामध्ये मिठाचा खडा पडला। ती पार्श्वभूमी सांगणं, समाजापुढे आणणं अतिशय महत्वाचं आहे। त्याआधी 9 तारखेचं आमचं तुम्हाला नियोजन सांगतो काय होतं। 9 तारखेचं नियोजन आम्ही 1 महिन्यापूर्वी जी नियोजन केलं होतं, लिस्ट व्हायरल केली होती, प्रत्येक गावाला नंबर दिले होतं, त्या पद्धतीचं ते नियोजन होतं। 9 तारखेला आम्ही पूर्ण तालुक्याचं या ठिकाणी नियोजन केलं होतं, कारण या ठिकाणी ओबीसीचा मोर्चा होता आणि आम्हालाही वाटलं की आपणही बहुसंख्येने आलो पाहिजे, आपलाही मोर्चा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी, आपलंही ठिय्या आंदोलन या ठिकाणी चांगलं झालं पाहिजे। त्या पद्धतीने 9 तारखेच्या नियोजनामध्ये आपण 9 तारखेला पवाड्याचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्या पवाड्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवला होता। परंतु आपण आणि ओबीसी समाजाचे बांधव पोलीस स्टेशनला बसलो आणि दोघांची अतिशय खेळीमेळीची वातावरणामध्ये आमची त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये आम्हाला असं सांगितलं गेलं की 9 तारखेचा जो तुमचा पवाड्याचा कार्यक्रम आहे किंवा इतर जे कार्यक्रम आहेत ते तुम्ही कॅन्सल करावेत, रद्द करावेत। आम्ही प्रशासनाला विनंती केली, ओबीसी समाजाला विनंती केली की मित्रांनो, आम्ही 1 महिन्यापूर्वी ते नियोजन केलेलं आहे, ते शक्य नाहीये। तरी परंतु आमची चर्चेतून एकामेकाच्या अधिकारांनी, ते आमचे भाव आहेत, त्या भावांनी आम्हाला अधिकारांनी सांगितलं की तुम्हाला कार्यक्रमच रद्द करावे लागतील। मग अधिकारांनी सांगितल्यानंतर ते कार्यक्रम आम्ही सर्व कार्यक्रम रद्द केले। त्या ठिकाणी पूर्ण तालुक्याचं नियोजन होतं, कमीत कमी 10,000ची संख्या ठिकठिकाणी येणार होती 9 तारखेला। ते देखील आम्ही त्यांनी सांगितल्यामुळं, प्रशासनाने सांगितल्यामुळं ती संख्या कमी केली आणि अवघे आमचे 50 ते 60 बांधव या ठिकाणी बसलो गेलो। हे होत असताना आम्ही पवाड्याचा कार्यक्रम कॅन्सल केला। इथं लावलेला जो आमचा रोजचा स्पीकर आहे तो स्पीकर देखील आम्ही काढला, कारण प्रशासनाने सांगितलं त्याच्यावर कुठलेही पवाडे किंवा कुठलंही भाषण करू नका, जेणेकरून या ठिकाणी शेजारी असलेल्या सभेला डिस्टर्ब होईल। मग एवढं सौजन्याचं चालू असताना ते स्पीकर देखील आम्ही काढला। यानंतर सर्व काही ठीक चाललेलं होतं, आंदोलन यशस्वी चाललेलं होतं। यानंतर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून इथं शांततेच्या पद्धतीने वातावरण चालू असताना आम्हाला सकाळी समजलं की माननीय पडळकर साहेब या ठिकाणी शेजारच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी येणार आहेत। या भेट देण्यासाठी येणार आहेत म्हणल्यावरती आम्हाला थोडंसं आमच्यात अंतर्गत काही माहिती मिळाली की इथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, कारण आमच्यामध्ये बी थोडेसं वेगळ्या प्रवृत्तीची माणसं घुसण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी आम्हाला माहिती मिळाली आणि त्या मॉब सोबत देखील काही अनुचित प्रकार होऊ शकतो असं आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला ही माहिती दिली। पोलीस प्रशासनाचे मधले असतील, ऍडिशनल एसपी असतील, पीआय असतील, तहसीलदार असतील, डीवायएसपी असतील, एपीआय दर्जाचे अधिकारी असतील, पीएसआय दर्जाचे अधिकारी असतील, या सर्वांना कमीत कमी 10 वेळा आम्ही ही सर्व माहिती आम्ही दिली की या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। तुम्ही जर पडळकर साहेबांना इथं आणायचं असेल तर भाषणाच्या त्या ठिकाणची जी सभा आहे त्या ठिकाणचं भाषण होणार आहे त्याच्या आधी तुम्ही घेऊन या, किंवा आम्ही 5 वाजता ज्या वेळेस निघून जाणार आहे त्यावेळेस घेऊन या। तुमच्यासाठी आम्ही 1 तास लवकर जातो, 4 वाजता देखील आमची जायची तयारी आहे। अशा पद्धतीची आमची चर्चा झाली आणि आम्हाला प्रशासनाने असं सांगितलं गेलं की या ठिकाणी पडळकर साहेब येणार नाहीत आणि कुठल्याही प्रकारचं इथे वादविवाद होणार नाही। परंतु अचानक असं काय झालं की या ठिकाणी पडळकर साहेब आले। पडळकर साहेब आल्यानंतर पडळकर साहेबांना आणण्याविषयी आमचं कुठलं दुमत नाही, परंतु
ज्या ठिकाणी कलेक्टरचा आदेश आहे, ज्या रस्त्याने कलेक्टरचा आदेश आहे, ज्या ठिकाणी 20-20 फुटाचे पत्रे लावले होते आणि ते पत्रे कशासाठी लावले होते की त्या ठिकाणी कोणीही ओबीसी समाजाचा बांधव या ठिकाणी मराठा समाजाच्या ह्याच्यामध्ये येऊ नये, कुठला तर अनुचित प्रकार होऊ नये. परंतु पाठीमागचं गेटच्या माध्यमातून अतिशय बारीक जागेमधून पडळकर साहेब या ठिकाणी आले. त्यांना कुणी आणलं, त्या आणण्यामध्ये काय त्यांचं नियोजन होतं त्यांना, कारण पडळकर साहेबांना तर तो रस्ता माहीत नव्हता. त्यांना चुकीची माहिती कुणी दिली आणि पडळकर साहेबांना चुकीच्या रस्त्याने मराठा आंदोलनामध्येच येण्याची जागा कुणी करून दिली याची देखील चौकशी झाली पाहिजे. त्याचा हेतू काय होता याची देखील माहिती आपल्याला मिळली पाहिजे. त्या ज्या ठिकाणी पडळकर साहेब या ठिकाणी आले, त्या पडळकर साहेबांची गाडी समोरच्या गेटला आली. इकडून जाऊन नगर परिषदेच्या पलीकडच्या आपल्या तळ्याच्या बाजूने समोरच्या गाडी पलीकडच्या रस्त्याने गाडी आली. मग त्याच गाडीमध्ये जर पडळकर साहेब तिकडून जर समोरून जर दूध आंदोलनासाठी जर भेटायला आले असते तर आमचा कुठलाही आक्षेप नव्हता आणि कुठलाही अनुचित प्रकार घडला नव्हता. त्या आंदोलनाला बसलेल्यांना देखील आमचा सपोर्ट आहे, त्यांचाही आमचा कुठल्याही प्रकारचा दोष नाही. तो माणूस देखील आज उपोषणाला बसलाय, ती जीवाची पर्वा न करता शेतकऱ्याच्या हितासाठी बसलाय, त्यालाही आमचं समर्थन आहे. परंतु येत असताना चुकीच्या मार्गाने कुणी आणलं, त्यांच्याही आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम केलं, आमच्याही आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम केलं. प्रशासनाला शेवटी या ठिकाणी येत असताना प्रशासनाने आम्हाला शेवटी आमच्यावर इतका अन्याय केला की प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा आम्ही देत असताना प्रशासन आमच्या जवळ आलं आणि प्रशासनाने आम्हाला विनंती केली की तुम्ही घोषणा देऊ नका, जेणेकरून ओबीसी बांधवांना वाटेल की आम्ही डिवचण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्या ठिकाणी ते देखील बरोबर आहेत, आम्ही अजिबात त्यांना दिवस देणार नाही. घोषणा देखील आम्ही बंद केल्या, परंतु चुकीच्या मार्गाने कोण घेऊन आलं, त्या चुकीच्या मार्गाने आल्यानंतर एसपी डीवायएसपी ह्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तरी देखील मधल्या मार्गे त्यांना कुणी आणलं, कुणी अडवण्याचा हित आणलं याची चौकशी झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्यावर जे वारंवार आरोप केले जात आहेत, आम्हाला जे जातीच्या बंधनामध्ये अडकवलं जात आहे, आमच्या वारंवार जे प्रहार केले जात आहेत, त्याचं देखील या ठिकाणी आम्ही उत्तर देतोय की या ठिकाणी आम्ही बसलो असताना, अतिशय शांततेच्या पद्धतीने बसलो असताना अचानक पडळकर साहेब आले. आम्हाला अजिबात माहिती नव्हतं की पडळकर साहेब आल्यात. आम्हाला पिवळे गमजे असलेली व्यक्ती लोक या ठिकाणी येत आहेत, घुसतायत, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं. आम्हाला असं वाटलं ही लोक जर या ठिकाणी घुसली आणि मराठा बांधवाचे आक्रमक इथं युवक होते, दोन्ही युवक जर समोरासमोर आले तर कुठला तर अनुचित प्रकार होईल, म्हणून आम्ही धावून गेलो आणि अडवण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आम्ही सर्व बांधव अशा पद्धतीने आडवे गेलो. तुम्ही मागं जावा, गो बॅक अशा घोषणा दिलो, जेणेकरून त्यांनी तिकडे जावं आणि या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी आम्हाला करायचं होतं. आणि नंतर आम्हाला पडळकर साहेब त्या ठिकाणी दिसले की साहेब देखील आले. आम्ही पडळकर साहेबांना गो बॅकच्या 100% घोषणा दिल्यात, याचं आम्ही समर्थन करतोय. आम्ही त्यांच्यावर चपला फेकल्या नाहीत. ज्यांनी चपला फेकल्यात, वारंवार सांगितलं जातंय की मराठा समाजाने चपला फेकल्या, मराठा समाजाने चपल्या फेकल्या. पोलीस स्टेशन बशी बऱ्याचशा व्हिडिओ क्लिप तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यात, त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. चप्पल कुणी मारली, पडळकर साहेबाचा अवमान कुणी केला, पडळकर साहेबांवर चप्पल कुणी मारली याची चौकशी झाली पाहिजे. त्याचं आम्ही समर्थन करणार नाही. कदापि अशा आंदोलनाला, अशा चप्पल फेकीला किंवा उग्र आंदोलन आमचा पाठिंबा राहणार नाही. त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. गेली 10 ते 12 जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत, परंतु त्याची चौकशी झाली पाहिजे. ज्यांनी चप्पल मारली त्याच्यावर कठोर शासन झालं पाहिजे. आणि या महाराष्ट्रामध्ये जे असंतच आहे, असंताच पसरायला लागली, जातीमध्ये वाटायला लागल्यात, प्रत्येक जण आपल्या जातीचं समर्थन करतोय, कुणीतरी नवीनच काहीतरी चॅलेंज करतोय, अशा प्रवृत्तीच्या या ठिकाणी थारा दिला नाही पाहिजे. आपण गुन्हेगोविंदाने राहिलो पाहिजे. माझ्या ओबीसी बांधव माझा बांधव आहे, धनगर बांधव माझा बांधव आहे, सगळे माझे बांधव आहेत. आज आम्ही समाजकारणामध्ये आम्हाला कलंक लागला. एवढी वर्ष 14-15 वर्ष आमच्या साधी एनसी देखील नाही, परंतु या आंदोलनाने आम्ही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याच्यामुळे आम्हाला कलंक लागलाय, आमच्या मनाला वेदना झाल्यात. या ठिकाणी यानंतर आमचे पुढची भूमिका बंडा पाटील मांडतील. आज आपल्याला सर्वांना माहित आहे, महाराष्ट्रात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचं घमासन चालू आहे. आणि सर्वात प्रथमतः मी धनगर बांधवांना सांगतोय की जे सर्वसामान्याचं नेतृत्व मराठा समाजाचं आंदोलन ज्यांनी उभा केलं, ते चौंडी सारख्या पवित्र ठिकाणी जाऊन धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. आणि त्याच्यामुळं
आमचा मराठा समाजाचा विरोध ओबीसीला किंवा धनगर समाजाला नाही. आमची संविधानिक पद्धतीने मागणी ही महाराष्ट्र शासनाकडे आहे, केंद्र शासनाकडे आहे. ती मागणी ती त्यांच्या पद्धतीने पूर्ण करतील, ते ठरवतील. पण वारंवार असं दाखवलं जातंय की मराठा समाज हा ओबीसीच्या विरोधात आहे किंवा धनगर बांधवाच्या विरोधात आहे. आणि ओबीसी बांधवांच्या काही नेत्यांकडनं हे सांगितलं जातंय की मराठा समाज हा आपल्या विरोधात आहे. तर ते तसं काही नसून आमच्या इंदापूर तालुक्यात वातावरण खेळीमेळीचं आहे. आणि दुसरी गोष्ट 9 तारखेची घटना तुम्हाला मी सांगतो की 11:30 वाजता सकाळी आम्हाला कळालं पडळकर साहेब या ठिकाणी येणार आहेत. आम्ही इंदापूर तालुक्याच्या सगळ्या प्रशासनाला बोलवून हात जोडून विनंती केली की बाबा वाद विवाद होण्याची शक्यता होऊ नये, म्हणून तुम्ही पडळकर साहेबांना आमच्या वतीने निरोप द्या की बाबा आज ही वेळ नाही या ठिकाणी यायचं. संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्य सगळ्याला दिलेलं आहे, पण आमचे एक बंधू, मोठे बंधू म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत, कायदा सुव्यवस्थेचा पर्याय इथं होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही आजचा दिवस सोडून कधीही या किंवा सभेच्या आधी या. परंतु त्यांना प्रशासनाने त्यांना सांगितल्यानंतर त्यांना इथं कोण घेऊन आलं? तुम्हाला सगळ्यांना पत्रकार बांधवांना माहिती, 9 तारखेला इथं 20 फुटाचं बॅरिगेड टाकला असताना पडळकर साहेबांना हा चोरीचा रस्ता माहित होता का? ह्याच्या पाठीमागं कोणाचं षडयंत्र आहे? ह्यांना कोण घेऊन आलं इकडं चोरीच्या रस्त्याने? प्रशासनाला माहित बी नव्हतं की पडळकर साहेब येणार आहेत या ठिकाणी. आणि झालेल्या प्रकाराला मराठा समाज हा पाठीशी घालणार नाही, त्याच्याबद्दल काय विषयच नाही. दुसरी गोष्ट बंधूंनो, आज या ठिकाणी साखळी उपोषण 50 दिवस झालेले आहेत. एकदम शांततेच्या मार्गातून हे उपोषण चालू होते. या ठिकाणी जी 9 तारखेला जी घटना घडली त्या घटनेला आम्ही कोणीही समर्थन करत नाही. ज्या व्यक्तीने हा प्रकार केलाय त्याला पोलीस प्रशासन असेल ते हुडकून काढतील, त्याला ती सजा मिळेल. आज या ठिकाणी 50 दिवस आम्ही साखळी उपोषण करतोय, पण आजपर्यंत अशी कोणतीही बाईट झालेली नाही, कोणत्या समाजाविषयी बाईट झाली नाहीत. सर्व धर्म समभाव या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी सर्व आमचे सहकारी या ठिकाणी काम करत आहेत. या ठिकाणी मी देश सेवा करून आलेलो आहे. 17 वर्ष देश सेवा केली, त्याच्यानंतर 10 वर्ष झालं मी रिटायर झालेलो आहे. त्याच्या कालावधीमध्ये आम्ही सर्वांनी समाजकार्यामध्येच काम केलं आहे. कोणत्याही इंदापूर तालुक्यातील कोणत्याही व्यक्तीने असं सांगावं की यांनी कोणत्याही जातीभेद केला आहे, कुठल्याही प्रशासनावर अनुचित प्रकार केलेला आहे, अशी कोणतीही घटना आमच्याकडून होणार नाही. हे आमची जर सर्व सहकारी मित्रांनी शांततेच्या मार्गातून जे आंदोलन चालू ठेवले आणि समाज या आमचा समाज असू द्या बाकी सर्व समाजांविषयी आम्ही सर्व एकत्रित काम करत आहे. आणि यामध्ये कोणी राजकारण आणून जर भडकाऊ भाषण करत असतील किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करत असतील त्यांना आम्ही संदेश देतो, असं काही करू नका. आपण सर्वांनी या ठिकाणीच राहायचं आहे. आपण 4 दिवसानंतर या ठिकाणी सर्वांनी राहायचं आहे. असं कोणतंही कृत्य करू नका. यामध्ये कोणत्या जातीमध्ये तेढ निर्माण होईल. एवढे बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यावर एक मला विषय बोलायचा आहे की पडळकर साहेबांना या ठिकाणी घेऊन आल्यानंतर त्याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, काल आमचे मित्र माऊली वाघमोडे यांनी पत्रकार परिषद तुमच्या मार्फत सांगितलं की मला राज्य लेवलच्या वरिष्ठ बीजेपीच्या नेत्यांचे फोन येत होते की पडळकर साहेबांना त्या ठिकाणी घेऊन जावा. म्हणजे हे काय महाराष्ट्र शासनाचं षडयंत्र आहे का मराठा समाजाचं आंदोलन बदनाम करायचं? तर त्याच्यावरती एक चौकशी झाली पाहिजे. ह्याच्या पाठीमागं कोण आहे की बाबा आम्ही हात जोडून रिक्वेस्ट केल्यानंतर सुद्धा पडळकर साहेबांनी बी मान्य केलं तर मी आजचा प्रोग्राम कॅन्सल करतो, पण ह्याची चौकशी झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, वारंवार आपल्या तालुक्यातले काही नेते मंडळी मराठा समाजावर खालच्या पातळीवर जाऊन बोलतात, तर त्यांना बी मला सांगायचंय, जर तुम्ही रक्तरंजित क्रांती घडवायला निघाला असेल तर मराठा समाजाचा इतिहास हा रक्तानेच लिहिलेला आहे. जशाच तसंच उत्तर यापुढे दिलं जाईल. त्याच्यामुळं
इथून पुढे तसली भाषा सोडून गुणी गोविंदाने आपल्या तालुक्यातलं वातावरण शांत पद्धतीने राहावं हीच आमची अपेक्षा आहे. आणि सर्व महाराष्ट्रातल्या मराठा आंदोलकांना, मराठा बांधवांना आम्ही हात जोडून विनंती करतो, संविधानिक पद्धतीने आपलं आंदोलन आहे आणि शांततेच्या मार्गाने आपलं आंदोलन करायचंय. आणि दुसरी गोष्ट अजून मराठा समाजाच्या वतीने ह्या घटनेच्या विरोधात व्यापारी बांधवांना सांगायचं आहे, कुठलाही बंद पुकारण्यात येणार नाही. त्यांनी त्याची काळजी करू नये की मराठा समाज हा कुणाला जाणून बुजून त्रास द्यायची भूमिका घेणार नाही. ते आमच्या हक्कासाठी लढतोय. 70 वर्षापासून आमचा जो लढा आहे तो आमच्या एका सामान्य नेतृत्वाने महाराष्ट्रातला मराठा समाज एक केलेला आहे आणि आज त्याच्या पाठीमागे सगळा महाराष्ट्रातला मराठा समाज खंबीरपणे उभा राहणार आहे. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आज तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा मेसेज येतोय, गावबंदी गावबंदी गावबंदी. असा कुठलीही गावबंदी तालुक्यामध्ये नव्हे तर पुणे जिल्ह्यात नव्हे तर आमच्या महाराष्ट्रामध्ये राहिलेली नाही. दिवाळीच्या नंतर म्हणजे ज्यावेळेस जरांगे पाटलाचा दुसरा टप्पा चालू झाला होता त्यावेळेस जरांगे पाटलांनी डिक्लेअर केलेला आहे, या ठिकाणी सांगितलं गेलं आहे की कुठल्याही प्रकारची गावबंदी नाही, कुणालाही कुठं जाण्याचा अधिकार आहे, कुणालाही कुठं भाषण करण्याचा अधिकार आहे, सर्वांना समानतेचा या ठिकाणी अधिकार आहे. त्यामुळे ते गावबंदीचा विषय या ठिकाणी राहिलेला नाही. गावबंदीचा विषय कुणीही घेऊ नये. आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की गावबंदीचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे आणि आम्हाला एकच विषय, आम्हाला इथून पुढे शांततेच्या मार्गाने पुढे जायचंय. आम्हाला कुणाशी वाद घालायचा नाही. आमची महत्वाची भूमिका जी आहे ती मराठा आरक्षणासाठी आहे. हा लढा उभारलाय, आम्ही मराठा आरक्षणासाठी उभारलाय आणि याच्यासाठी आम्ही जीवाच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढणार आहोत. आपण या ठिकाणी सर्वजण आलात, पत्रकार बंधूंनी आमचं एवढं समाजापर्यंत पोहोचवावं. समाज बांधवाची आमची जी समाजाची भावना आहे ती समाजाला कळली पाहिजे, यासाठी पत्रकार परिषद घेतली. आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.